नमस्कार मंडळी. तर आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस आणि आजच्या दिवशी पूजा केली जाते ती म्हणजे सिद्धिदात्री देवीची. आणि या देवीला तीळ हे अर्पण केले जातात. असं मानलं जातं की या दिवशी जर तुम्ही व्रत केले आणि देवी आईला तीळ अर्पण केले तर आपल्याला चांगलं दीर्घायुष्य मिळतं आणि आपल्यावर येणाऱ्या सर्व संकटांपासून आपला बचाव होतो. तर मंडळी, आजचा नवरंग आराधनेतील रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. तर आजची मी पूजा आणि सजावट कशी केली आहे ते आपण आज पाहूयात. आणि आज अष्टमी सुद्धा आहे. जरी आजचा नवरात्रीचा 9वा दिवस असला तरी तिथीप्रमाणे आज अष्टमी आलेली आहे. तर त्यामुळे आज आमच्याकडे कन्यापूजन सुद्धा होतं आणि मी देवी आईची ओटी सुद्धा भरलेली होती. तर त्याचा व्हिडिओ मी उद्याच्या भागामध्ये तुम्हाला शेअर करीन. पण आजची पूजा मी कशी केलेली आहे ते आता आपण पाहूयात. चला तर मग. तर मंडळी, आजचा नवरंग आराधनेतील 9वा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. तर हा रंग लाल रंगाचं एक सौम्य स्वरूप मानलं जातं. आणि हा रंग म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे गुलाब. पिवळ्या लाल रंगाचे तर गुलाब आपण पाहिलेच आहेत, पण त्याशिवाय गुलाबी रंगाचे जे गुलाब असतात आणि त्याचा जो सुगंध असतो तो तर अवर्णनीय असतो. त्यामुळे आज मी देवाऱ्यामध्ये जर तुम्ही बघाल तर गुलाबांचाच वर्षाव अक्षरशः केलेला आहे. आणि हे जे मी आज वापरले आहेत पूजेमध्ये ते तर गावठी गुलाब आहेत. त्याचा सुगंध तर अक्षरशः अत्तराप्रमाणे येतो. त्यामुळे सर्व देवांना इथे मी गुलाब वाहिलेले आहेत. देवीला सुद्धा इथे मी गुलाबच वाहिलेले आहेत. आणि पूर्ण माझा देव्हारा हा अक्षरशः गुलाल उधळल्यासारखा गुलाबी रंगाचा दिसत आहे. तर मंडळी, आज देवी आईसाठी काहीतरी छान बैठक करावी अशी मनामध्ये इच्छा होती. मग त्यानंतर मला असं वाटलं काहीतरी सिंहासनासारखं आपण करावं, पण ते करणं काही शक्य नव्हतं. तर मनामध्ये एक सहजच विचार येऊन गेला की देव हे सिंहासनावरच का बसतात. तर तुम्हाला सुद्धा याचं कारण माहीत आहे का? तर सिंहासनावर बसणे हे अधिकार आणि सर्वोच्च स्थान दर्शवते. हे देवाच्या अद्वितीय आणि अतुलनीय देवतेचे प्रतीक आहे. धार्मिक परंपरांमध्ये सिंहासनावर बसणे हे देवाच्या सर्वोच्च पदाचा आणि त्याच्या राज्याचा एक प्रतिकात्मक अर्थ असतो. तर आज सजावटीमध्ये मी जरी सिंहासन बनवता नाही आले तरी मी एक फुलांची प्रभावळ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यासाठी इथे मी गुलाबी रंगाच्या गुलाबांचा वापर केलेला आहे. गुलाब हे विविध देवतांना आपण अर्पण करत असतो. जसे की गणपतीला आपण लाल गुलाब अर्पण करतो आणि देवीला देखील गुलाब हे आपण अर्पण करतो, ज्यामुळे देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. तर मंडळी, मानसशास्त्राप्रमाणे हा गुलाबी रंग एक सकारात्मकतेचा, आशेचा आणि उबदार भाव असलेला रंग आहे. जीवनात आश्वासन देणारा, आरोग्यदायी मानला जाणारा आणि सगळं काही ठीक होईल अशी आशा देणारा हा एक रंग आहे. मला तर हा स्त्रीच्या प्रेमाचा, निरपेक्ष समर्पणाचा रंग वाटतो. या चराचराप्रती, मानवतेप्रती असलेल्या या सर्वांच्या निखळ प्रेम भावनेचा हा गुलाबी रंग आहे. या सर्व कोमल हृदयी तरीही सशक्त स्त्रीला त्रिवार वंदन करणारा हा गुलाबी रंग आहे. एका संशोधनामध्ये असे आढळून आले की गुलाबी रंग हा आपल्या मज्जासंस्थेवर अगदी शांत, शीतल प्रभाव टाकतो आणि त्यामुळेच आपल्या मनातील राग, चिडचिड, आक्रमकता आणि संताप हा कमी होतो आणि हा एक आपल्याला उबदारपणा आणि आशेची भावना आपल्या मनामध्ये जागृत करतो. तर मंडळी, प्रत्येक स्त्रीला हवासा वाटणारा हा गुलाबी रंग आहे. जर आपला वॉर्डरोब उघडला तर आपल्याकडे गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस नाही आहे असं होणं शक्यच नाही. गुलाबी या नुसत्या शब्दातच किती जादू दडली आहे ना. गुलाबी रंग हळूवार प्रीतीचा, आपल्या प्रिय व्यक्तीच्या फक्त आठवणीने आपल्या गालांवरती
येणाऱ्या गुलाबी रंगाचा, गुलाबी भावनांचा, एकमेकांप्रती असलेल्या ओढीचा, काळजीचा आणि निरपेक्ष समर्पणाचा असा हा गुलाबी रंग. तर मंडळी, आज आपण भेट देणार आहोत ठाण्यामधील गोकुळनगरमधील जरीमरी माता मंदिराला. तर हे मंदिर स्वयंभू आदिशक्तीचे एक श्रद्धास्थान आहे. हे मंदिर कल्याणमधील तिसगाव येथे 55 ते 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तिसाई देवीच्या म्हणजेच जरीमरी मातेच्या मंदिराचेच एक विस्तारित रूप मानले जाते, जिथे अनेक भक्त देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. या मंदिराला या परिसरातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आकर्षणांपैकी एक म्हणून ओळखले जाते. इथे नवरात्रीमध्ये मोठे उत्सव आणि सजावट केली जाते. या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही स्वतः इथे हाताने देवीची ओटी भरू शकता. इथे 3 गाभारे आहेत. पहिल्या गाभाऱ्यामध्ये आहे जरीमरी देवी आई, तर दुसऱ्या गाभाऱ्यात रेणुका माता, यल्लम्मा देवी आणि परशुरामाची मूर्ती आहे. शिवाय तिसऱ्या गाभाऱ्यामध्ये छोटीशी गणपतीची मूर्ती सुद्धा आहे. तर मंडळी, काल मी आमच्या शेजारी ताईंकडे हळदी कुंकूसाठी गेले होते. तर त्यांच्याकडे नवरात्रीमध्ये अशा प्रकारे सुंदर अशी देवी ही बसवली जाते. तर त्याचेच छोटेसे हे मी क्लिप इथे अटॅच केलेली आहे. तर त्या ताईंनी समईला सुंदर अशी ही साडी नेसवली होती आणि त्यावरती मुखवटा लावला होता. आणि योगायोग म्हणजे देवी आईला सुद्धा गुलाबी रंगाचेच इथे वस्त्र हे परिधान केलेले होते आणि फुलांची सुद्धा खूप सुंदर अशी सजावट त्यांनी इथे केलेली होती. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. जय भवानी, जय अंबे. धन्यवाद.